आत्याबाई जरासा दुपारचा डोळा लागला होता की नाही तुमचा? अगं नाही ग, जाऊन जरासं पडले होते. शांता म्हणू लागली कांता जाऊन झोप ग, जरासं पडा अंग टाक, सकाळपासून निघालीस तू. मी गेले रूम मध्ये न मला ना झोपच येईना गेली. मग मोबाईलवर बघत बसले थोडंसं आणि मग मी म्हणलं माय जाऊ दे, झोप लागायची होय, संध्याकाळचा वेळ होत आलाय म्हणलं मार्केटला जाऊन येवा पोरी सोबत. तर मग लगेच आले बघ इकडं शांताच्या रूम मध्ये. आणि मग तीच म्हणली चल म्हणली आता जाऊ ता म्हणली मार्केटला. मग मी म्हणलं चल मग पोरीला बोलवता. मग आपण सगळे आलो बाहेर आणि त्या दोघी माया लेकी घरातच होता. अजून काय करायल्यात काय माहित. अव माय मला नुसती घाई केली त्यांनी. मला म्हणले अगं मी ना आटपल्या की नाही म्हणल्या तू लवकर होय म्हणल्या घराच्या बाहेर. मग संध्याकाळ होते, संध्याकाळचा स्वयंपाक राहतोय असं तसं म्हणून लागल्या मला. आणि स्वतःच आतमध्ये थांबल्या काय की काय राहिले की काय काय माहित ताईच आता. हो नेहमीच त्यांची अशीच घाई राहते. आम्हाला का हातात बाहेर स्वतःच येत नाहीत पटकन. आता काय माहित काय करायला. आता यावं ना लवकर, आता उशीर होता झालाय अगोदरच. मग संध्याकाळी येऊन स्वयंपाकही करायचा आहे आम्हाला. तशी डाळ लावून ठेवली म्हणा मी, पण एखादी भाजी बिजी करावं. मग चपात्या आणि भात वगैरे सगळं राहिले. जर लवकर जरा वापस आलो तर करता येते पटापटा म्हणलं नाही का. अगं तुम्हाला तसंच बाहेर काढलं का? मला नुसती घाई केली म्हणली चल लवकर चल म्हणली लवकर, लय उशीर राहू नको. स्वतःच थांबली बघ मधामधी. आणि शेवंता आली नाही काही नाही. काय करते की आता, येते की नाही की तिचं तिलाच माहीत बापा. लेकरं हात झोपले तर वाटतं. मी तिथं गेले होते, चिंटू झोपला होता, आंबोई झोपली होती आणि ही आपली ही बी झोपली होती शेवंताची लहानी. आता काय माहिती येते की कसं करते ते. अगं शांता काय करू लागली? आम्ही किती वेळच येऊन वाट बघायलो तुही बाहेर. किती वेळच वाट बघायलो. येणं राहते का? लवकर येवाव की. अगं गरमी व्हायली नुसती. संध्याकाळचा वेळ होता आलाय, लवकर आली असती तर पटकन गेलो नसतो का. आता चला लवकर लवकर. अगं कांता, अगं पोरीने एकच थैला घेतलाय. एका थैलीमध्ये बसते का सगळं सामान? आपल्याला मच्छी फ्रूट फळं भाज्या सगळं घ्यायचंय. एका थैलीत बसणार आहे का? दुसरी थैली बघायला मला वेळ गेला. इकडं तिकडं किचन मध्ये बघितली भेटली नाही. मग तिकडं शेवंताच्या रूम मध्ये गेले, तिला म्हणलं एखादी थैली असेल तर काढ म्हणलं. मग तिनं काढली, त्या गादी खाली ठेवली होती वाटतं. एका थैलीमध्ये काय होतं ती बुटली थैली घेतली एवढीशी, त्याच्यासाठी दुसरी थैली आणली बघ. आता चला लवकर लवकर. आई मी थैली बघून बघून राहिले व मला भेटलीच नाही. मी किचन सगळं धुणून काढलं. माझ्या रूम मध्ये नव्हती आणि ताईच्या रूम मध्ये नव्हती. इकडं बघायला गेले होते, सगळीकडे बघितली, मला थैली भेटली नाही म्हणून एकच घेतली होती व. दुसरी कुठं शेवंत ताईच्या रूम मध्ये भेटली काय तुम्हाला? हो माझ्याच रूम मध्ये होती थैली. माग ते सामान आणलं होतं ते तसंच ठेवलं आणि ते त्यातलं सगळं सामान इकडे तिकडे झाल्याच्या नंतर मग ती गादी खाली तशीच ठेवून दिली. त्याच्यानंतर काय दादा मग ते मार्केट मधून काय घेऊन यायचं असेल की कॅरी बॅग मध्येच घेऊन येते. थैलीचं कधी कामच पडलं नाही. बायका वगैरे आपण गेलो सोबत तर ते थैलीचं काम लागतं. एरवी काय गरज आहे त्याची, तशीच पडून राहिली होती गादी खाली. मग आता आई आल्यावर विचारायला तेव्हा काढली बाहेर बघा. चला मग आता उशीर व्हायला. असा बी लेकरं झोपले तर थोड्या वेळ बाबा बसले तर त्यांनी बी हाय तर घरी, नंतर मग आणता येते. बरं चला मग चला. हे बघ किती चांगला बांगडा आहे तर किती भारी वाटायला लागला. नुसता ताजाच्या ताजा आहे बघ. सुरमई पण आहे. त्या 2-3 मच्छी हात, त्याचं नावही येत नाही ग, पण खायला लय टेस्टी लागतात बघ. बोंबील पण दिसायली वल्लीगार मस्त पैकी आहे बघ. चांगलं दिसायलंय सगळं. बांगडे किती टपूच्या टपून मस्त दिसायले. तर मच्छी भेटते ग तुमच्या इकडं? आमच्या इकडं अशी मच्छी दिसतच नाही बघ. 6 महिन्याला आणि 4 महिन्याला एखाद्या वेळेस ती मच्छी घेऊन येतात. ते बी तेवढी काही व्यवस्थित दिसत नाही. भारी मच्छा भेटतात ग तुमच्या इकडं. एकदम भारी वाटायला लागले का. एवढी मोठी सिटी असून सुद्धा आमची तेवढी मच्छीचं तेवढं मार्केट नाही बघ. इकडं चांगलं भेटले बाई मच्छा. लयच दिसायल्यात आम्हाला. तर किती वेगवेगळ्या प्रकारच्या मच्छा आता. एवढ्या तर कधी खाल्ल्या बी नाहीत आम्ही. ते मला ते बांगडा आणि ते बोंबीलच तेवढं माहीत आहे. आणि ते बारीक बारीक नसते का ऑरेंज कलरची बघ आपल्या बोटा एवढी राहते बघ. ती पण लय फ्राय करून लय टेस्टी लागते बघ. काय त्याला मांदेली म्हणतात वाटायले. हो आत्या त्याला मांदेलीच म्हणतात. आणि ते लेट खायला पण फ्राय करून लय छान लागते बघा. मस्त वाटते. लिंबू वगैरे पिळून तर लय टेस्टी लागते. आणि ते बांगडा बी लय भारी लागते. त्याचा रस्सा बी करता येते आणि फ्राय पण करता येते. ते बी लय छान लागते बघा. आज तेच म्हणलं घरी घेऊन जावा. आणि सुरमई पण छान लागते. 2-3 प्रकारच्या मच्छ्या घेता येतात, फ्रीजमध्ये ठेवता येतात. आता उद्या सकाळी बी फ्राय करून देतात. लेकरे खातात, त्यांना पण आवडते ना. ते सगळं आपल्यासाठी करता येते. रस्सा बी करता येते. रस्सातली लय छान लागते
असा वरी तसा तर्री येते बघा, लाल लाल. त्याचा रसा इतका टेस्टी लागते. तुम्ही एखाद्या वेळेस पिऊन बघितला का? जसं आपण मटणाचा करून पित नाही का, तसाच बघा. लई छान लागते. आज घेऊताच गड्या मच्छी, 2-3 प्रकारची घेऊता. पण इथं कोणी दिसेना झाले व. इकडे नाही तिकडे नाही कोणी. कोणी हाय का इकडं मच्छी घ्यायची? बाई कोणी नाही का इथं? मच्छी घ्यायची होती ग, उशीर होत आलाय. नाही आई, कुठं गेलाय की? कोणी दिसेना झाले. आसपास तर आपल्या कोणीच नाही. आपणच हाव इथं आता. काय माहिती माणूस चहा प्यायला गेलाय का वॉशरूमला गेलाय बाहेर. कोणी दूर दूर पर्यंत दिसेना झालंय. पलीकडच्या त्या आईच्यावरच आहे, कोणी दिसेना झालंय. चला जाऊ दे. इथं किती वेळ घालण्यात काय अर्थ आहे. आपण मग ते पलीकडच्या मार्केट पाशी फ्रूट म्हणून लागल्या ना वहिनी, तिकडे पण असं एखादं दुकान तर घेता येते. एवढी चांगली मच्छी कोणीच नाही. नाही तर इथूनच बांगडा आणि ते मांदेलीन ते सुरमई वगैरे सगळं इथूनच घेतलं असतं. पण आता काय करा, कोणीच नाही इथं. जाऊ दे, मग आता दुसरीकडे बघावं लागेल. एवढी चांगली मच्छी मला रात्री झोप लागणार नाही. डोळ्यात दिसायली माझ्या. एवढी लसलशीत मच्छी कुठंच भेटणार नाही ग माय रस्त्यामध्ये बी आता आपल्याला. आई रस्त्यात अजून 1-2 दुकान आहे, तिकडे बघता येते, घेता येते. चला. ओ काका, सुरमई न मांदेली बांगडा हे दिसना झालाय तुमच्या जवळ. अहो एवढ्या लेट येणार राहते का? मांदेली तर सकाळी संपली, आता संध्याकाळ होत आली. लवकर यावं असतं की. मांदेली बांगडा आता भेटणार नाही एवढ्या रात्रीला तुम्हाला. सुरमई तरी असेल माझ्यापाशी नाही. ते दुसरीकडे जरा बघा, कुठं भेटली तर भेटली घेऊन जा. बाकीचं आहेत की हे मोठे मोठे मासे, घेऊन जा की. याची बी भाजी लई छान होते, फ्राय बी करून खातात. लई चांगला रस्सा लागतं याचा बी. नको बापा, ही मांदेलीच घ्यायची होती मला. एवढी मोठीच्या मोठी माशी खावा वाटत नाही. जरा पतलीन चांगली राहिली तर खावा वाटते. हिचा काही मला रसा गोड लागत नाही. त्यामुळं हे नका. मांदेलीन बांगडा असेल तर सांगा. हो ना काका, ते हे एवढ्या मोठ्या मोठ्या मासे बघूनच खावा वाटत नाही. इच्छाच होत नाही. ते सुरमई तरी बरी वाटते. बांगडा तर माझा लई फेवरेट आहे. ते मांदेल्या बी फ्राय करून लई चांगल्या लागतात. हे नका गड्या. ते तुम्हाला आता संध्याकाळचं कुठंच भेटणार नाही. तिकडे बघा पलीकडे, जर तुम्हाला भेटलं तर भेटलं. पण आता या तरी लाईनीला मला माहित आहे नाही. आता चक्कर मारून आलो होतो, कोणापाशी काय राहिले काय नाही बघायला. ते जाऊन बघा, विचारा, तुम्हाला भेटलं तर भेटलं. हे ग कांता, मग आज मटनच घेऊता. कारण हे मच्छ्या नाहीता तर मग ते करण्यात काय मतलब नाही, काही नाही, नाही का? माय मला काही जास्त खावा वाटणार ग. काही केलं तरी चालतंय. आज तर माझं म्हणणं होतं संध्याकाळचं मस्त एखादी हिरवी भाजी करावं, काही खावावं. एवढं काही हे नव्हतं. मटण करायचं तर मटण कर, नाही तर मग हिरवी भाजी घेतली तरी बी मला आवडतात. असं ते मेथी बिथी घे, नाही तर पालक बिलक डाळीमध्ये करता येते. शेवग्याच्या शेंगा भेटल्या तर ते घे. काकडी, टमाटर हे तर सगळं बाकीचं घ्यायचंच आहे आपल्याला. तर बघू तर दुसरं काय घ्यायचं काय नाही. ते नसतं तरी चालतंय. काय मला एवढं हे नाही ग माय. नॉनव्हेज आवडते, पण आजच्या आजच करावं म्हणून काय मान नाही. उद्या येतील त्यांनी तर मग तवा करता येईल. होय ग बाई शेवंता, मटण कराव का मग? आता मच्छी कोणती दुसरी घेऊ? नको ना आई, काय हरकत नाही. मटण करू तर जाऊ दे. मच्छी नकोच मग आज. मग उद्या दादाला सांगता येते, नाही तर मग बाबा घेऊन येतील. आज मटण घेऊ तर मटण करता येते. हो मग आता नाही म्हणल्यावर काय करती ग? उद्या आणता येते नाही का? आज जाऊ दे. आज मटण करू तर मस्तपैकी. लेग पीस घ्यायला होते, लॉलीपॉप वगैरे जर असे बनवता येतात. आणि बाकी रसा आणि सुक्क मटण करता येते. ते बी लय भारी लागते, टेस्टी लागते. भाकरी, ज्वारीच्या भाकरी टाकायला लावते शिलाला, नाही तर मग मीनाला. हो हो आई, चालेल, काय हरकत नाही. चल मग चल. आई आपला भाजीपाला राहिला, भाजीपाला घेवावं लागेल ना पहिल्यांदा. हो, जाता जाता घेता येते. तिथं हाय म्हणून लागली ना भाजी मंडी लागते छोटीशी. तर तिथून जेवढं भेटलं तेवढं घेऊता. आणि काय फ्रूट वगैरे भेटले तर लेकराला ते घेऊता. बरं बरं, चला मग चला. ए दादा, मोठा माणूस नाही का रे कोणी? बोला की तुम्हाला काय पाहिजे ते. मी का लहान दिसालो की काय तुम्हाला? अरे तुला सगळ्या फ्रूटचे फळाचे भाव माहित होतं की नाही? तर कशाचा भाव कशाला लावून काही देशील बापा? मी काय येडा दिसालो की काय? एवढ्या मोठ्या दुकानावर मग बाप मला असंच बसून गेला की काय? तुम्हाला काय पाहिजे ते सांगा फक्त. ए लहान्या, जरा व्यवस्थित बोल की. मोठ्या माणसाला कसं बोलायला असतो? मग माझ्या दुकानात येऊन मला विचारायले तुम्ही, तुला काय कळतंय की नाही म्हणून म्हणायले? एवढे मोठं फ्रूटचं दुकान आहे आमचं. साधं समजायचं नाही आपल्याला. तुम्हाला काय पाहिजे तेवढं सांगा फक्त. तुम्हाला भेटल्याशी मतलब, देण्याशी मतलब. समजलं काय? ए तू जरा जास्त बोलणं झालास का? तुला काय वाटलं इथं 5
कशासाठी बसवलं असेल, मला काही येत असेल तेव्हाच बसवलं ना. तुम्ही काही पण हे करायला मला बोलायला आता इथं उभं राहून. ए बाबा जास्त बोलू नको, पटकन बांध बरं 1 किलो सफरचंद बांध. अजून काय काय घ्यायचं आई तुम्ही सांगा जरा, तोंडानं तिकडे उभं राहिल्या जवळ ते काय काय घ्यायचं काय काय नाही ताई तुम्ही बी बोला. ए दादा संत्री कशी दिली रे बापा सांग. सफरचंद 300 रुपये किलो होता आणि ते संत्री 180 रुपये किलो आहे. ए बटल्या माझा भाव काय सांगायलास की काय रे, दिमाग नाही की काय तुझ्यापाशी. त्या का आजारा ठेवलेत की काय तर 300 रुपये किलो सफरचंद सांगायला 200 रुपये होता की मार्केट मध्ये. कशाचा भाव कशाचा लावायलास तू. आणि संत्री 180 रुपये किलो, 100 रुपये किलो भेटायली संत्री. काचा भाव काही लावू नको म्हणून विचार लागलो बाबा कुठं तुझे पप्पा कुठं होता म्हणून. लय बोलायला आम्हाला एवढंसं नाही तिथं. मावशी घ्यायचं असेल तर घ्या नाही तर चला निघा. आई चला जाऊ द्या, याला काय तेवढं माहित नाही दिसणं आलं इथं कहाचा भाव काही लावायलाय. आपण उग इथं 5-5 जणी याला बोलू लागलं तर लोक आपल्यालाच म्हणतील काही भांडायला आल्यात दुकानावर म्हणून. त्यापेक्षा इथून जाऊ तर आपण चला. हो जाऊ द्या, इथं नाही तर नाही दुसरीकडे दुसऱ्या दुकानावर बघता येते. काही एकच शेवटचं दुकान राहिलं नाही काही नाही, दुसरीकडे बघता येते चला.